नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महावोकेशनल या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी ऑटोमोबाईल या विषयाच्या चौथ्या सत्रामध्ये वाहनाच्या लुब्रिकंट सिस्टीम बद्दल माहिती घेणार आहोत. वाहनाच्या पार्ट्सची घर्षणाने झीज होऊ नये आणि वाहन व्यवस्थितरित्या चालावे व त्याच्या आतील भागांना इजा होऊ नये म्हणून लुब्रिकेशन म्हणजे वंगण करणे महत्त्वाचे ठरते. सदर सत्राच्या समाप्तीपर्यंत तुम्ही ही कौशल्य आत्मसात केलेली असतील. लुब्रिकेशनचे महत्त्व स्पष्ट करण्यास तुम्ही शिकणार आहात. तसेच विविध प्रकारचे लुब्रिकंट तुम्हाला ओळखता येतील आणि सोबतच आज आपण लुब्रिकेशन बद्दल आवश्यक पूर्वज्ञान आणि त्याची उजळणी करू. तसेच इंजिन मधील लुब्रिकेशन प्रणालीबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. तर मित्रांनो, तुम्हाला आता स्क्रीनवर इंजिनचं ग्राफिक्स दिसतंय आणि त्यामध्ये कशा प्रकारे लुब्रिकेशन केलेलं आहे आणि लुब्रिकंट म्हणजेच ऑइल हे कशा प्रकारे इंजिनच्या विविध भागापर्यंत पोहोचवलं जातंय हे तिथं दाखवलं आहे. हवं तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून या आकृतीचे निरीक्षण करू शकता. आता लुब्रिकेशनची गरज असलेले इंजिनचे मुख्य भाग काय काय असतात ते पाहू. तर यामध्ये मुख्य क्रँकशाफ्ट बेअरिंग, बिग एंड म्हणजेच कनेक्टिंग रॉडचा मोठा भाग जो क्रँकशाफ्टला जोडलेला असतो त्यावर बसवलेली जी बेअरिंग असते त्याला आपण बिग एंड बेअरिंग बोलतो. गजन किंवा पिस्टन पिन बेअरिंग ही बेअरिंग पिस्टनवर बसवलेली असते. पिस्टन रिंग आणि सिलेंडर वॉल. पिस्टन रिंगच्या 3 प्रकारच्या रिंगपैकी एका पिस्टन रिंग मधून ऑइल प्रसारित केलं जातं. तिला आपण ऑइल रिंग असे म्हणतो. या ऑइल रिंग मधून ऑइल सिलेंडरच्या भिंतीला पोहोचवलं जातं. टायमिंग गिअर्स. इंजिन मध्ये जे स्पार्क होतात ते स्पार्क कंट्रोल करण्यासाठी तसेच जेव्हा डिझेलची फवारणी होते तेव्हा ती नेमकी कधी करायची हे ठरवण्यासाठी टायमिंग गिअर्सचा वापर होतो. तसेच वॉल उघडणे आणि बंद करणे यासाठी मुख्यतः टायमिंग गिअर्सचा वापर होत असतो. कॅमशाफ्टला टायमिंग गिअर जोडलेले असतात आणि ते वॉलला उघडतात. आता आपण चांगल्या लुब्रिकंटचे गुणधर्म एक एक करून पाहूया. पहिला गुणधर्म आहे व्हिस्कॉसिटी. या फोटोमध्ये तुम्हाला दिसत असेल काही रंग एकमेकांमध्ये मिसळलेले आहेत. त्यांच्यामध्ये त्याचे थर तुम्हाला दिसत असतील. तुम्हाला जर व्हिस्कॉसिटी बघायची असेल तर ती अशी दिसते. या रंगांच्या मधील थर आणि त्यांचा जो घट्टपणा आहे त्याला आपण व्हिस्कॉसिटी म्हणतो. तर मी हे जरा अजून डीप मध्ये समजावतो. बघा, तुम्ही पॉज करून वाचू पण शकता. लुब्रिकंट ऑइलचा त्याच्याच म्हणजे स्वतःच्या वाहनाला प्रतिरोध किंवा विरोध म्हणजे व्हिस्कोसिटी. यामुळे बेअरिंगचे पृष्ठभाग एकमेकांपासून वेगळे राहतात आणि बेअरिंगच्या पृष्ठभागांनी एकमेकांपासून वेगळे राहण्याला आपण हायड्रोडायनॅमिक लुब्रिकेशन म्हणतो. कुठल्याही लुब्रिकंटची व्हिस्कोसिटी हायड्रोडायनॅमिक लुब्रिकेशन करता येईल इतकीच असायला पाहिजे. त्याच्यापेक्षा जर ती जास्त असेल तर त्याला अजून जास्त अडथळा होईल आणि मग शक्ती वाया जाईल. आता याची गंमत अशी आहे की इंजिन सुरू करण्याच्या वेळेला व्हिस्कॉसिटी कमी असायला पाहिजे, पण इंजिन गरम झाल्यानंतर उष्णतेमुळे ऑइल आणखी पातळ होऊन व्हिस्कॉसिटी कमी होऊ शकते. म्हणून सर्व तापमानाला व्हिस्कॉसिटी सारखीच असायला लागते. याचाच अर्थ तुम्ही कोणतीही लिक्विड घ्या, त्याला जर तुम्ही तापवलं तर ते पातळ होतं. पण आता इथे गंमत अशी आहे की इंजिन मध्ये वापरले जाणारे ऑइल सुरुवातीला पण पातळ असायला पाहिजे आणि नंतर सुद्धा. इंजिन सुरू झाल्यानंतर ते अजून जास्त पातळ व्हायला नको, पण प्रत्यक्षात तसं नसतं आणि म्हणून एखादं ऑइल निवडलं जातं जेणेकरून त्याची व्हिस्कॉसिटी जास्त बदलणार नाही, तिच्यामध्ये खूप कमी बदल होईल. आता हा बदल तापमानानुसार होतो आणि म्हणून त्या बदलाला आपण व्हिस्कॉसिटी इंडेक्स असे म्हणतो आणि त्याच्यावरूनच एखादं ऑइल म्हणजे लुब्रिकंट त्या वाहनासाठी निवडतात. भौतिक स्थिरता. कोणतंही लुब्रिकंट कितीही थंड झालं किंवा कितीही तापलं तरी सुद्धा ते त्याच्या द्रवरूप स्थितीमध्ये म्हणजेच वाहण्यालायक स्थितीमध्ये असलं पाहिजे. पुढचा गुणधर्म आहे रासायनिक स्थिरता. आता इथे तुम्ही या फोटोजमध्ये पाहत असाल तर ऑइल म्हणजे लुब्रिकंट इथे पूर्णपणे चिकट झालेला आहे आणि उजवीकडच्या फोटोमधील वॉलवर खूप जास्त प्रमाणात धुरामध्ये असलेली सूट साचलेली आहे. ती सूट त्या ऑइलमध्ये मिक्स होऊन तिथे चिकट पदार्थ बनवते. डाव्या बाजूच्या फोटोमध्ये हा क्रँकशाफ्टचा एरिया आहे आणि तिथे सुद्धा आपल्याला बऱ्यापैकी लुब्रिकंटची गरज असते. पण जर लुब्रिकंट रासायनिकरित्या स्थिर नसेल तर मग त्याची अवस्था अशी होते. आता येथे रासायनिक स्थिरता म्हणजे नक्की काय, तर कोणतेही तापमान असेल त्याला ते ऑइल स्थिर असायला पाहिजे. ऑक्सिजनशी त्याने अभिक्रिया म्हणजेच रिॲक्शन नाही केली पाहिजे, नाहीतर त्याच्यामध्ये चिकट पदार्थ तयार होतील आणि चिकट पदार्थ तयार झाल्यानंतर ज्या पाईपलाईन मधून त्या ऑइल इंजिन मध्ये आणि गाडीमध्ये फिरेल ती पाईपलाईन सुद्धा ब्लॉक होईल आणि मग नंतर असं झाल्यामुळे ज्या भागांना ऑइलची गरज असते त्या भागांना ऑइल न मिळाल्यामुळे ते खराब होऊ शकतात. कधी कधी असं होऊ शकतं की ऑइल डायरेक्टली जळून त्याची काजळी तयार होऊ शकते. याला आपण कार्बन म्हणतो आणि जर असं कार्बन तयार झालं तर पिस्टन रिंग खराब होतात आणि सिलेंडर आणि पिस्टन मधून इंजिनला मिळणारी पॉवर सुद्धा कमी होते. जर स्पार्क इग्निशन इंजिन असेल तर त्यावर सुद्धा म्हणजेच त्या स्पार्क
प्लगवर काजळी चढते आणि त्यातून पडणारी ठिणगी खूप जास्त कमजोर होते. गंजरोधकता. कोणतेही ऑइल वाहनामध्ये सहसा गंज चढून देत नाही. त्या उलट कोणत्याही भागाला ऑइलमुळेच गंजापासून संरक्षण मिळत असते. तरीही ऑइलमध्ये असं काही घटक नसावे की ज्याच्यामुळे इंजिनमधल्या आणि गाडीमधल्या पार्ट्सला गंज लागेल. पोअर पॉइंट. मित्रांनो, पोअर पॉइंट या नावामध्येच या गुणधर्माचं कार्य दडलेलं आहे. पोअरचा अर्थ आहे ओतणे आणि पोअर पॉइंट म्हणजे ज्या कमीत कमी तापमानाला ऑइल वाहू शकते, म्हणजेच ओतले जाऊ शकते असे तापमान. म्हणजेच काय, कोणत्याही लुब्रिकंटचा पोअर पॉइंट हा नेहमी कमी असावा, कारण तो जास्त असला तर ते लुब्रिकंट म्हणजे ऑइल आपण वापरू शकत नाही. फ्लॅश पॉइंट. फ्लॅश म्हणजे ऑइल अचानक जळणे. कोणतंही लुब्रिकंट अचानक जळू नये म्हणून त्या लुब्रिकंटचा फ्लॅश पॉइंट पुरेसा जास्त असायला हवा, जेणेकरून त्याचे वाफेत रूपांतर होऊन ते पेट घेणार नाही. लुब्रिकंटची स्वच्छता. इंजिनमध्ये तयार झालेली काजळी किंवा जळालेले घटक ऑइलमध्ये मिक्स होऊ नये म्हणून त्यामध्ये काही ॲडिटिव्ह जसे की डिटर्जंट मिसळले जातात. यामुळे इंजिनच्या आतील ऑइलची पाईपलाईन आणि इतर भागांची स्वच्छता राखता येते. म्हणजेच इंजिन ऑइलने इंजिनची स्वच्छता सुद्धा केली पाहिजे. आता आपण लुब्रिकंटचे प्रकार पाहूया. मित्रांनो, लुब्रिकंटचे वेगवेगळ्या परिस्थितीनुसार वेगवेगळे प्रकार पडतात. त्याच्यातला पहिला प्रकार आहे त्याच्या स्थितीनुसार. पहा, स्थायी लुब्रिकंट म्हणजेच पूर्णपणे कडक असलेलं सॉलिड असलेलं लुब्रिकंट. यामध्ये ग्रॅफाइट, सोपस्टोन, टॅल्क, मायका, मॉलिब्डेनम डायसल्फाइड इत्यादी. तसेच अर्धस्थायी लुब्रिकंट म्हणजे सेमी सॉलिड लुब्रिकंट जसे की ॲल्युमिनियम पेस्ट आणि ग्रीस. त्याच्यानंतर द्रव लुब्रिकंट जसे की खनिज तेल, वनस्पती तेल आणि प्राणीजन्य तेल. म्हणजेच काय, प्राणीजन्य तेलाला आपण ॲनिमल ऑइल असं सुद्धा म्हणतो. आणि शेवटचं म्हणजे इमल्शन म्हणजेच पाणी व तेल एकत्र असणारं. पाणी आणि तेल हे सहसा एकत्र होत नाही, पण सोपच्या म्हणजेच डिटर्जंटच्या मदतीने हे शक्य होतं. जेव्हा आपण पाणी आणि तेल डिटर्जंटच्या सहाय्याने एकत्र करतो तेव्हा त्याला एक पांढरा रंग येतो आणि त्यालाच आपण इमल्शन म्हणतो. त्यानंतर त्याच्या मूळ उगम स्रोतानुसार लुब्रिकंटचे प्रकार पडतात, ज्यामध्ये नैसर्गिक असणारे खनिज तेल, वनस्पती तेल, प्राणीजन्य म्हणजेच ॲनिमल ऑइल आणि ग्रॅफाइट. ग्रॅफाइट म्हणजे हे वेगळे, हेच ते ग्रॅफाइट आहे जे आपल्या शीस पेन्सिलमध्ये असतं. त्यानंतर संश्लिष्ट म्हणजे सिंथेटिक लुब्रिकंट जसे की रिफाइंड पेट्रोलियम ऑइल, कमर्शियल ग्रेड ऑइल आणि ग्रीस. आता इथे मी जे प्राणीजन्य तेल म्हणालो ना, त्या प्राणीजन्य तेलाचे काही फोटोज मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतोय. याच्यामध्ये पॉर्क लार्ड म्हणजेच डुकराच्या चरबीपासून बनवलेले ऑइल, डक फॅट म्हणजेच बदकाच्या चरबीपासून बनवलेले ऑइल आणि फिश ऑइल म्हणजेच माशांपासून बनवलेले ऑइल याच्यामध्ये असतं. फोटोमध्ये तुम्हाला जे दिसतंय ते फिश ऑइल ओमेगा 3च्या गोळ्या आहेत, पण त्यांचा उगम स्रोत ॲनिमल म्हणजेच प्राणीजन्य आहे. पुढचं वर्गीकरण विस्कॉसिटीनुसार आहे. यामध्ये मोनोग्रेड विस्कॉसिटी जसे की SAE20, SAE30 आणि SAE50 आणि मल्टीग्रेड विस्कॉसिटी जसे की SAE20W40, SAE15W40 इत्यादी ऑइलचा समावेश याच्यामध्ये होतो. लुब्रिकंटच्या उत्पादन वैशिष्ट्यानुसार म्हणजेच त्याला कसं बनवण्यात येतं त्यानुसार ब्लेंडेड वंगण जसे की एरंडेल तेल, पाल्मिटिक ऍसिड म्हणजे पाम तेल, ओलेइक ऍसिड म्हणजे ऑलिव्ह ऑइल. दुसरा आहे संयुक्तिक म्हणजेच कंपाऊंडेड लुब्रिकंट जसे की पॉलीग्लायकॉल्स, फ्लोरोकार्बन्स आणि सिलिकॉन्स इत्यादी. इथे खाली काही फोटो दाखवलेले आहेत, ज्याच्यामध्ये डावीकडून पहिलं पाम ऑइल आहे, दुसरं ऑलिव्ह ऑइल आहे आणि तिसरं पॉलिथिलीन ग्लायकॉल आहे. आता आपण स्वाध्याय पाहूया. तर इथे कोणत्या कृती करायला सांगितलेल्या आहेत त्या पाहूया. वाहनात लुब्रिकेशनची गरज असलेल्या भागांची यादी करा. आता याची जी यादी आहे ती तुम्ही करायची आहे. त्यानंतर लुब्रिकेशन सिस्टीम दाखवणारे पोस्टर तयार करा. म्हणजे सुरुवातीला तुम्ही जो फोटो पाहिला ना त्याच्यासारखा पोस्टर तयार करून तुम्ही तुमच्या शिक्षकांना लुब्रिकंट सिस्टीमचा फोटो दाखवू शकता, म्हणजे पोस्टर तयार करून दाखवू शकता. तिसरा आहे रिकाम्या जागा. तुम्हाला ज्या स्क्रीनवर रिकाम्या जागा दिसतात त्या रिकाम्या जागांमधील उत्तरं तुम्ही आज या व्हिडिओमध्ये कमेंट करायचे आहेत. तर मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच. आपला आजचा लुब्रिकंट सिस्टीम बद्दल माहिती देणारा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. ही व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. तुम्ही इथे जर नवीन असाल ना तर सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजेच आपल्या चॅनलवर येणाऱ्या नवीन व्हिडिओज तुमच्याकडून मिस होणार नाहीत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण 5व्या सत्रामध्ये कूलिंग सिस्टीम म्हणजे शीतकरण प्रणालीबद्दल माहिती घेणार आहोत. तोवर अभ्यास करत राहा आणि पाहत राहा महा वोकेशनल चॅनल. थँक्यू.